माझे तरुण सहकारी मित्र आणि या गावचे उपसरपंच अक्षय रुपनवर यांचा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त बेत सगळ्यांना बोलवून प्रमुख सगळ्या भागातले सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित आणलं, त्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो। उपस्थित असणारे माझे नेते, मार्गदर्शक, आदरणीय तात्या, आदरणीय अण्णा, अप्पा, आबा, सागर, परत दुसरे अप्पा, उपस्थित व्यासपीठासमोर असणारे माझे सर्व सहकारी, पत्रकार, दोन्ही पत्रकार बंधू, वाढदिवस एवढ्या तरुण सरपंच करताना मला वाटलं होतं की कसा काम करतोय काय नाही। साखरवाडी एक मोठी, आता साखरवाडी भविष्यात नगरपालिका होईल। आता तहसील कार्यालय त्या ठिकाणी सँक्शन होत आहे। मी परवाच साखरवाडी ते फलटणचा रस्त्याचं बघितलं का तुम्ही? बघितलं, साखरवाडी शिंगणापूर नवीन रस्ता त्या ठिकाणी प्रस्तावित केलाय। जवळपास 500 कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी प्रस्तावित केलाय आणि त्याची काम मार्च पर्यंत चालू होईल। त्याचे टेंडर डिसेंबर मध्ये निघतील, मार्च पर्यंत त्याचं काम चालू होईल। जसं असो ते आपण गिरवी केला, खरं तात्या चुकलं मला त्यावेळेस। परवा धनुदादा पण मला बोलले तुम्ही पाडेगाव ते शिंगणापूर करायला पाहिजे होता, पण ठीक आहे, पाडेगावचा राहिलेला पार्ट आपण कधीही घेऊ, तो एक महत्वाचा पार्ट आहे। पण या भागामधलं दळणवळण वाढावं, लोकांना पलटणला पोचतावं म्हणून जवळपास 4 पदरी रस्ता सिमेंटचा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे आदेश झाले, त्या ठिकाणी टाकले। लवकरच जेव्हा महाराष्ट्राचा निर्णय होईल त्या ठिकाणी फलटणला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, इथं साखरवाडीला स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार कार्यालय दोन्ही साखरवाडीला मंजूर करू। पुढच्या 5 वर्षात, आता आपापली चर्चा झाली, पुढच्या 5 वर्षात ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाही, नगरपालिकेची साखरवाडीची निवडणूक आपल्याला करायची। नगरपालिका झाली तर 100-200 कोटी रुपये शासन त्याला निधी देतं वेगवेगळ्या माध्यमातून, आणि त्या साखरवाडीला उद्या वस्त्यांपर्यंत येणारा निधी पोचला पाहिजे। म्हसवड झाली, दहिवडी झाली का, मग आम्ही त्या खालच्या ज्या खासदार असताना खाली झालेल्या नगरपालिका, माळुंगे, नातेपुते, अकलूज आहे, अशा अनेक नगरपालिका झालेल्या आम्ही पाहिल्यात। वडूज झाली, दहिवडी झाली, तर त्या ठिकाणी लोकांना असेच वस्त्या, जसं साखरवाडीत पण आता वस्तीवर पैसे त्या नगरपालिकेच्या माध्यमातून टाकता येतात। आज ऊसाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे, त्या ठिकाणी ऊस घेऊन जाण्यासाठी वाहनं नाही, त्याची मोठ्या प्रमाणाने सोय होणार आहे। आणि साखरवाडी भविष्यातला तालुक्याचं ठिकाण जरी फलटणमध्ये असला तरी वेगळं तालुक्याचं ठिकाण आपण निर्माण करतोय, म्हणजे फलटणला 24 किलोमीटर कोणाला जायला नको, त्याच ठिकाणी कामं झाली पाहिजेत। म्हणून वेगळं काही केसेस असले तर फलटण ग्रामीणला यावं लागतं, म्हणून साखरवाडी ग्रामीण वेगळं निर्माण करायचं, तहसीलदार वेगळं निर्माण करायचं, आणि एकंदरच साखरवाडीला वेगळा दर्जा निर्माण करायचं काम आपण सर्वांनी मिळून करायचं ठरवलंय। आपले आशीर्वाद लोकसभेला माझ्याबरोबर राहिले, विधानसभेला माझ्याबरोबर राहिले, इथून पुढेही या तालुक्याच्या विकासासाठी जे आपण व्रत घेतलेलं आहे, मग औद्योगिकरण आणायचं व्रत घेतले, दळणवळणाची साधनं आणायची आहेत, MIDC नवीन निर्माण करतोय, रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे। फलटण तालुक्याचं ज्या पद्धतीने जिल्ह्यासारखं आपण फलटण शहर करायला निघालोय, की ज्या ठिकाणी सेशन कोर्ट, RTO ऑफिस, मोजणीचं जिल्ह्याचं कार्यालय, याचबरोबर टाउन प्लॅनिंग ऑफिस, हे सर्व कार्यालय फलटणला आणायचं निघालोय। लोकांची धावपळ त्या ठिकाणी, दिवाणी न्यायालय सुद्धा फलटणला येईल अशा पद्धतीच्या अंतिम टप्प्यात गेलेले, जेणेकरून फलटणला वाहनांना स्वतःचा नंबर मिळाला, अशा पद्धतीने प्रयत्न करून नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते आपल्या इथं सुटले पाहिजे। आज चांगल्या पद्धतीचा ऊसाची बाजारपेठ या तालुक्यात निर्माण झालेली आहे, आणि भविष्यात आपल्या तालुक्यातले कारखाने येणाऱ्या 2-4 वर्षात बारामतीपेक्षा 2 पैसे पुढे जाऊन देतील, कारण नवीन कारखाने आहेत, कारखान्यांना अडचणी असतात। मग साखरवाडी कारखाना असो किंवा आणखी शरीव कारखाना असो, स्वराज कारखाना असो, हे नवीन कारखाने, या कारखान्यांना त्यातनं भविष्यात आपले कारखाने सुद्धा चांगला दर देतील अशी मला खात्री। चांगल्या प्रकारची ऊसाची वाण पाडेगाव संशोधन केंद्र त्या ठिकाणी तयार करते, आणि येणाऱ्या भविष्यकाळात चांगले वाण आपल्याला मिळतील। राजकारणात सुद्धा आपल्याला त्या वाण चांगले शोधायला पाहिजे।
आता सगळे खोडवं मुळापासून काढली पाहिजे, त्याचा आता उपयोग होणार नाही, ऍव्हरेज मिळत नाही, बरोबर ना. आता खोडवा झाला, ती निडवा झाला, 30 नवीन व्हरायटी आता निर्माण केली पाहिजे राजकारणामध्ये, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. जुन्या लोक नावं ठेवण्यामागं शिव्या देण्याच्या पलीकडे काही कामच करत नाही. आणि असतं काय, तो थोडासा वयाचा परिणाम सुद्धा त्याच्यावर असतो, पण वय पण इतकं खाली नेते. मी पहिल्यांदा बघितलं तालुक्यात एक चुकीची संस्कृती तालुक्यामध्ये चालू झालेली आहे. ती संस्कृती सुद्धा तालुक्याच्या दृष्टीने योग्य नाही. आपण एका चांगली संस्कृती पुढे नेत आहे आणि भविष्यात या विरोधकांकडे माझ्या चांगल्या अपेक्षा की त्यांनी बाबा परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी देव, विरोधक त्यांनी एकदा ठरवावं की ते विरोधात तरी आहेत का सत्तेत आहे, आणि जिथे कुठं आहे त्यांनी त्यांची भूमिका नीट निभवावी. कारण सत्तेत त्यांना कोण घेताना दिसत नाही. अजितदादा म्हणतात की माझा यांचा काही संबंध नाही, कुठे अधिकृत अजितदादांनी यांना जवळ केलेलं नाही. मला असं अण्णांनी सांगितलं, बरोबर ना अण्णा? अजितदादा काय जवळ करत नाही, अजून तर नाही तुम्हाला विचारून माहिती. आणि मला नाही विचारलं तर अण्णांना तर नक्की विचारतात. आणि अण्णांच्या परवानगीशिवाय कोण त्यांना कुठं जवळ घेत नाही. आपल्याला काय अडचण वाटते का? त्यामुळं जरी आजची बाजूला काढायची असते, खोडावा काढायचा असेल तर आमच्यासारखी ज्येष्ठपदी लावा फक्त, म्हणजे आपोआप बाजूला होतंय सगळं. तुमच्या मार्गदर्शनाखाली नवीन माणसं सगळी डेव्हलप होते. माझ्यासारखा कार्यकर्ता पण तुमच्या नेतृत्वाखालीच तयार होतोय. त्यामुळं ऐका, अजित दादा तुम्हाला विचारून निर्णय घ्यावा, तसं त्यांना प्रवेश देत नाही. ते कुणाला मला काय म्हणायचं, कुणाला कुठेही प्रवेश करायला जावं तुम्ही, तालुक्यातली जनता यायला नको का? बरोबर. मी फलटण मध्ये आठवड्यात 2-3 दिवस जर कामानिमित्त बाहेर असलो तर 3 दिवसात कमीत कमी 4-5 प्रवेश होते तिथे. आणि आता सुद्धा येताना मी 2 ठिकाणी 2 लोकांना भेटून आलोय रस्त्यात की त्यांचे प्रवेश घ्यायचे. मी म्हटलं या आठवड्यात घेऊ प्रवेश, कारण लोक यांना कंटाळले आणि सर्वार्थाने कंटाळले, थापा ऐकून कंटाळलेत, काम होईना काय होईना, फायद्याला स्वतः. म्हणजे दुधाच्या गायची वाटणी करायची झाली लोकांना म्हणतात तुम्ही खायला घाला, दूध आम्ही काढू. सत्तेत आम्ही बसणार 30 वर्ष, परत लोकांना म्हणणार आमची 30 वर्ष माघार द्या, तुम्ही मंत्रीपद व्हा, सभापती व्हा, अन्य काय व्हा. लोकांना कोणाचा फायदा झाला? सर्वसामान्य माणसाला सत्ता मिळाली का? ह्यांच्याच कंपनीतले, ह्यांच्याच शाळेतले, ह्यांनाच भाऊ बहीण सगळे रेशनिंगचं कार्ड सत्तेत होतं, बरोबर ना? आणि मग आता परत 30 वर्ष लोकांनी आणखीन काय द्यायची? रेशनिंगच्या कार्डासकट सत्ता घेतली. पोरगा बी नगरसेवक केला, भाऊ बी केलं, भाऊ तर 2-2 ठिकाणी केले. मला काय सांगायचंय की 30 वर्ष तुम्हाला आता परत पाहिजे ते कशासाठी पाहिजे? म्हणजे कुठली वाटणी आली का नाही, की वाटणी अशी की एकाने खायला घालायचं आणि धारेंनी काढायचं. म्हणजे लोकांना गंडवायचं तर किती, आणि आपण तरी तालुक्यातल्या लोकांनी गंडून घ्यायचं ती बी किती हे आपण ठरवायला पाहिजे. आज तुम्हाला धाडसी चांगला आमदार मिळाला का नाही? का आमदारांना सांगावं लागतं? आमदार म्हणते का बाबा की मला विचारलं पाहिजे, याला विचारलं पाहिजे, धडाधड फोन करते. संसदेमध्ये जेवढा मागच्या आमदाराची कधी भाषण नाही झाली एवढी एका 6 महिन्यात आमदारांनी तालुक्याची बाजू मांडली. पडझड झाली, पाऊस झाला, काय झाला, आमदार बॅटिंगला फ्रंटला तयार आहे. रिमोट कंट्रोल कोणाचा नाही, रिमोट कंट्रोलवर चालत नाही. फलटणचा आमदार सन्मानाने स्वतः आमदार असल्यासारखं वाटतं. आणि अशा पद्धतीचं तालुक्याला नेतृत्व पाहिजे होतं, भांडणारं माया पाहिजे होतं. आज बघा ना, आता इथं बसलेले कुठलेही गाव पुढच्या 4-5 दिवसात राहत नाही. प्रत्येक गावामध्ये पाणंद रस्ता देतोय, प्रत्येक गावामध्ये खडीकरणाचा रस्ता देतोय, प्रत्येक गावामध्ये मुरमीकरणाचा रस्ता देतोय. एकही गाव राहणार नाही. पुढच्या महिन्यात त्यांनी मला विचारायचं माझं गाव राहिलंय का म्हणून. एक गाव, एक वस्ती शिल्लक ठेवणार नाही. अशा पद्धतीचं विकासाचं काम आपण सर्वांनी मिळून घेऊ. एकंदर राज्य सरकार चांगल्या पद्धतीने काम करते. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणीपासून वयस्करांपर्यंत सर्व खुश आहेत. आणि ज्या पद्धतीने शेतीमालाचे किमती आज स्थिरावलेले आहेत,
आणि एकंदरच उत्साहाचं वातावरण शेतकऱ्यांच्या मध्ये आहे. येणारी दिवाळी ही निश्चितपणे शेतकऱ्याची चांगली जाणार आहे. राज्य सरकार चांगलं काम करते, सर्व विधानसभा सदस्य चांगले काम करतात आणि निश्चितपणे त्याचा तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये महायुतीच्या मार्फतच तालुक्यातल्या निवडणुका लढवल्या जातील. सर्व पक्षाला, महायुतीतले रयत क्रांती असू, भाजप असू, शिवसेना असू, राष्ट्रवादी असू, आरपीआय असू, वेगवेगळ्या ठिकाणी नगरपालिकेत काय, कोणाला काय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळ्यांचा बेरीज आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करणार आहोत. सगळ्याला बरोबर संधी तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी देण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय. तेव्हा बाहेर काय होईल मला माहिती नाही, पण ह्या तालुक्यामध्ये सर्वांनी एकत्र मिळून वज्रमुठ म्हणून लढायची भूमिका घेतलेली ती तुम्हाला घेतलेली दिसत. जय हिंद, जय महाराष्ट्र.